हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील छत्रपती संभाजीनगर परिसरातील 2 प्लास्टिक स्क्रॅप गोदामांना आज रविवारी दुपारी भीषण आग लागली। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर परिसरात जावेद मोमीन आणि रफिक सोमरे यांच्या मालकीची ही 2 गोदामे आहेत। या गोदामांमध्ये विविध गावांमधून प्लास्टिक स्क्रॅप गोळा करून साठवला जातो आणि त्यावर प्रक्रिया केली जाते। आगीत प्रक्रिया केलेला आणि कच्चा माल मिळून सुमारे 30 लाख रुपयांचं नुकसान झालं। आग लागल्यानंतर कामगारांनी प्रसंगावधान राखत गोदामातील गॅस सिलेंडर आणि केमिकलचे कॅन सुरक्षित बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला। कोल्हापूर महापालिका आणि पेठवडगाव अग्निशमन दलाच्या जवानांनी 4 तासांहून अधिक काळ शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली। आगीचं नेमकं कारण स्पष्ट झालं नसून डास पळवण्यासाठी केलेल्या धुराटीतील ठिणगीमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त होत आहे। याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे। जनप्रवास लाईव्हसाठी टोपहून धनंजय पाटील।